सो आज कधी झालंय का तू वर्गामध्ये बसलेला आहे आणि अचानक शिक्षकाने तुला उभं केलं आणि एक प्रश्न विचारला. त्या प्रश्नाचं उत्तर तुला चांगल्या प्रकारे येत होतं, परंतु तुझ्या तोंडातून एक शब्द सुद्धा निघत नव्हता. हात पायांचा अचानक थोडा कापारा यायला सुरुवात झाला होता. नाइट्रोजन का मॉलिक्यूलर वेट कितना होता है? 7 या 14? जल्दी बताओ, जल्दी. 14. 28 होता है गधे. आता असं फक्त तुझ्यासोबतच झालंय असं नाही, 95% लोकांसोबत हेच होतं. तेच जर आपण काही पॉलिटिकल लोक बघितले किंवा सक्सेसफुल लोक बघितले तर त्यांना कोणताही प्रश्न विचारला ते अगदी आत्मविश्वासाने सांगतात, एकदम कॉन्फिडेंटली सांगतात. आता ती काही जादू आहे का? तर अजिबात नाही. ते एक स्किल आहे आणि ते स्किल तुला पण येणार आहे. फक्त व्हिडिओ लास्ट पर्यंत बघ. The single most important gift in the world is the gift of communication. The greatest tool of influence all leaders have is communication. You cannot influence where you cannot communicate. It's impossible. So learning to communicate is a critical skill for any of you. सोप्या 3 स्टेप सांगतो, तेवढ्या जर फॉलो केला तू इझिली त्यांच्यासारखं कॉन्फिडेंटली बोलायचं शिकू शकतो. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं डोकं फ्रीज का होतं. जेव्हा आपल्याला एखादा अचानक प्रश्न विचारतो तेव्हा आपल्या डोक्याचा एक ट्रिगर पॉइंट ऍक्टिव्ह होतो आणि आपल्याला असं वाटतं की काहीतरी भीतीची परिस्थिती आलेली आहे आणि त्यावेळेस पूर्ण विचारांची गर्दी व्हायला सुरुवात होती. यामध्ये महत्त्वाचं बोलायचं काय ते मात्र आपण विसरून जातो. आता हेच टाळण्यासाठी आपल्याला 3 गोष्टीवर काम करायला लागणार आहे. त्याच्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे थिंकिंग स्पीड, त्याच्यानंतर दुसरी गोष्ट स्ट्रक्चर आणि तिसरं म्हणजे डिलिव्हरी. आता यामधली पहिली स्टेप म्हणजे थिंकिंग स्पीड, म्हणजे विचारांची गती कशा प्रकारे वाढवायची. याच्यासाठी तुला 2 रूल सांगतो. त्याच्यामधले पहिला रूल, प्रत्येक गोष्ट बोलायच्या आधी, विचार करण्याच्या आधी 2 सेकंदाचा पॉज घ्यायचा. आता एवढे सगळे विचार डोक्यामध्ये आलेले असतात ना, त्याच्यातून योग्य विचार कोणता हे निवडण्यासाठी आपल्याला 2 सेकंद आपल्या मेंदूला द्यायचे आणि त्यानंतरच बोलायचं काहीतरी. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट 3-2-1 रूल. आता एखाद्या गोष्टीवर तुला बोलायला सांगितलं, जसं की प्रवासाबद्दल बोल म्हटलं, तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट एक विचारात आणायची, आपल्याला प्रवास करण्याचे फायदे सांगायचे. पहिलं जे स्टेटमेंट राहील ना ते एकदम पॉवरफुल बोललं पाहिजे. आता प्रवास केल्याने आत्मविश्वास वाढतो असं जर म्हणला तू तर पहिलं स्टेटमेंट झालं. त्यानंतर दुसरी गोष्ट, आता प्रवास करण्याचे प्रकार कोणते कोणते, जसं की मी बसनी जाणार आहे ह्यावेळेस किंवा मी प्रायव्हेट कारनी जाणार आहे फिरण्यासाठी, ही झालं दुसरी गोष्ट. आणि तिसरी गोष्ट परत पॉवरफुल स्टेटमेंट, फिरल्याने माझा आत्मविश्वास नक्कीच वाढला किंवा वाढू शकतो. आता या 3 गोष्टीपैकी कोणताही टॉपिक जरी तुला दिला तर ह्या 3 गोष्टीमध्ये त्याला घ्यायचं. पहिलं म्हणजे का, एक पॉवरफुल स्टेटमेंट द्यायचं, दुसऱ्यामध्ये त्याचे प्रकार सांगायचे, तिसऱ्यामध्ये कंक्लुजन सांगायचं, थोडक्यात याचा फायदा काय झाला. तो अशा प्रकारे तू थिंकिंग स्पीड नक्कीच वाढू शकतो. आता ह्याच पॉइंटला तुला एक चॅलेंज देतो की पुढच्या 8 दिवस प्रॉपर 8 टॉपिकवर बोलायचं तुला. ते कसं, तर एका मिनिटाचा व्हिडिओ रेकॉर्ड कर, प्रत्येक रोज वेगळ्या टॉपिकवर कर. एक दिवस मांजरीवर बोल, एक दिवस नेचरवर बोल, एक दिवस स्टडीवर बोल. एखाद्या वेळेस तुझी जी ब्रांच इंजिनिअरिंगची किंवा कोणत्याही पण ब्रांचला असला त्या ब्रांच बद्दल बोल, परंतु रोज एक व्हिडिओ रेकॉर्ड कर. बघ 8 दिवसानंतर तुझ्यात भरपूर सारे चेंजेस झालेले असते आणि तुझा कॉन्फिडन्स नक्कीच वाढलेला असेल. सो ते चॅलेंज जर ऍक्सेप्ट करणार असला ना, खाली कमेंटमध्ये आताच यस टाईप करून दे. सो आताशी आपली पहिली स्टेप क्लिअर झाली, ती म्हणजे थिंकिंग स्पीड. आता विचार कसा करायचा ते आपल्याला समजलं. त्यानंतर स्ट्रक्चर, मांडणी कशी करायची शब्दाची, कारण आपण काय बोलतो त्यापेक्षा महत्वाचं समोरच्याला ते किती समजतंय हे जास्त महत्वाचं असतं. त्याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे सिंपल, PRE. P म्हणजे प्रॉब्लेम काय आहे ते सांगायचं, R म्हणजे त्याच्यावरचं रिझन सांगायचं आणि तिसरं म्हणजे एक्झाम्पल सांगायचं. या 3 स्टेप मध्ये जर तू कधी बोलला ना, समोरच्याला तुझी गोष्ट प्रॉपरली समजून जाते आणि तुला त्याच्यातून सांगायचं काय हे नक्की समजतं. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची बोलण्याची सुरुवात आणि बोलण्याचा शेवट खूप पॉवरफुल झाला पाहिजे, कारण लोकांच्या लक्षामध्ये ना तेच राहतं. आता थिंकिंग स्पीड झालं, बोलण्याचं स्ट्रक्चर पण समजलं, त्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं येतं म्हणजे डिलिव्हरी. तुम्ही काय बोलता त्यापेक्षा तुम्ही कसं बोलता ते जास्त महत्वाचं असतं. आता एखादं कुत्र मागं लागल्यासारखं हे झालं ते झालं, कम्युनिकेशन महत्वाचं, खूप जास्त महत्वाचं, हे झालं ते झालं असं बोललं तर भाई तू पण म्हणशील हे काय सांगू राहिलाय, ते काही समजणारच आहे, त्याला तरी समजतंय का तो काय बोलतोय, असं आपण भरपूर वेळेस म्हणतो. त्यासाठी बोलण्याचं स्ट्रक्चर खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळे जास्त स्पीडली पण नका बोलू आणि जास्त स्लो पण नका बोलू, मध्यम स्पीड ठेवा बोलण्याचं. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे पॉवर पोश्चर. आपण असं बसलोय आणि तुला सांगतोय, तुला त्याच्यामध्ये ऐकायला मजा तरी येईन का बरं, तू समजून का. त्यामुळे पॉवर पोश्चर असलं पाहिजे, असं बसायचं स्ट्रिक्ट, आपली पाठीचा कणा सरळ असला पाहिजे, नॉर्मली बोलायचं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आय कॉन्टॅक्ट. आता मी तुझ्या बघून बोलतोय तर तुला समजतंय किंवा तू त्याच्याकडे लक्ष पण देतोय, परंतु तेच मी असं बसलोय, नाही ठीक आहे तुला समजतंय ना, असं बसलो भाई, त्याच्यामधला कॉन्फिडन्स पूर्ण निघून जातो. त्यामुळं आपला आय कॉन्टॅक्ट खूप महत्वाचं आहे. समोरच्याच्या डोळे घालून बोलायचं शिकायचं. तेच जर कधी जर जास्त ऑडियन्स समोर बोलतोय, एकदा डावीकडे बघायचं, एकदा उजवीकडे बघायचं, सगळ्याला आत्मविश्वास घेतं, सगळ्यासोबत बोलतोय असं एकदा जाणवलं पाहिजे समोरच्याला. त्यामुळं पोश्चर, त्याच्यानंतर तुमचा आय कॉन्टॅक्ट आणि त्याच्यानंतर बोलण्याचं स्पीड, ह्या 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत.
याच्यामध्ये आपण 3 गोष्टी शिकलो. पहिली गोष्ट म्हणजे कम्युनिकेशनसाठी थिंकिंग स्पीड किती महत्वाचं आहे, त्याच्यानंतर बोलण्याचं स्ट्रक्चर, आणि त्याच्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे बोलण्याचं पोस्चर आणि बोलण्याची डिलिव्हरी. या 3 गोष्टी आपण व्हिडिओमध्ये बघितल्या. या तिन्ही गोष्टीचा जर तू नक्की चांगलं फॉलो केलं ना, तू इझिली आत्मविश्वासाने बोलू शकतो आणि कुठं पण बोलू शकतो. आता व्हिडिओ जर तुला आवडला असेल ना, तुझ्या मित्राला व्हिडिओ नक्की शेअर कर आणि कमेंट कर, कारण आपली आताशी सुरुवात आहे. आपण भरपूर साऱ्या महत्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगत राहणार आहे, शिकवत राहणार आहे, जेणेकरून प्रत्येक मराठी मुलगा हा इंडिपेंडंट झाला पाहिजे, स्ट्रॉंग झाला पाहिजे आणि कॉन्फिडंट झाला पाहिजे. सो बेस्ट ऑफ लक, बाय.